नवऱ्याला नाही द्या, नवऱ्याची काहीच गलती नव्हती. 4 वर्ष झाले टोचर करायला ते मालिक आले की याले मारी टाकू त्यांना केरले मारी टाक. जळगावात सैराटची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आली आहे. 26 वर्षीय तरुणाला निर्घुणपणे संपवण्यात आलंय. कारण काय तर पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी तरुणासह त्याच्या कुटुंबियांवर कोयते आणि चॉपरने प्राणघातक हल्ला केला. यात जखमी तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील 7 जण जखमी झालेत. नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत. पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी 5 वर्षांनंतर मुलाचा काटा काढला. ही घटना पिंपराळा हुडको परिसरात घडली. या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुकेश रमेश शिरसाट असं मृत तरुणाचं नाव आहे. प्रेमविवाह केलेला तरुण आणि तरुणी दोघेही एकाच जातीचे आहेत. मुकेशच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. नवऱ्याला नाही द्या, नवऱ्याची काहीच गलती नव्हती. फक्त एवढी गलती होती आमची का आमनं प्रेमाचं लग्न करेल होतं सर. कोणी मारलं आपल्याला? सतीश केदारे, नितीन केदारे. हे कोण आहे? काय माले. प्रेमविवाह केलेला तरुण आणि तरुणी दोघेही एकाच जातीचे आहेत. मुकेशच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. मुकेश याने पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला. तेव्हापासून शिरसाट कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होता. मुकेश दुकानावर जाण्यासाठी बाहेर निघाला. त्यावेळी मुलीच्या माहेरच्या मंडळींनी कोयता आणि चॉपरने मुकेशच्या मानेवर वार केला. यात गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला. मुकेशवर वार होत असताना त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुकेशचा भाऊ, काका, काकू, 2 चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही मुलीच्या माहेरच्यांनी वार केले असून यात कुटुंबातील 7 जण जखमी झालेत. नेमकी घटना आहे त्यांचे जुनं वैर होतं त्यांचंवाला त्या मुलाबरोबर. कारण त्यांच्या मुलीबरोबर लग्न केलं होतं. त्या पोरानं लव्ह मॅरेज केलेली होती. त्यांची दुश्मनीच होती त्याच्याबरोबर. काय ते त्याला मारायच्या चक्करमध्ये होते. कधी चानच भेटीने चानच पाहत होते ते. आज नेमकं असं झालं, ते सकाळी त्यांची रातपासून फिल्डिंग चालू होती. जमाव चालू होती त्यांची. म्हणजे त्यांना माहिती होतं रविवार हे घरी राहता, काहीतरी करू भाऊ आपण यांच्याबरोबर. तर त्यांनी आज पूर्ण फिल्डिंगने निषेध हे काम केलेलं आहे त्यांनी. फिर्यादीवरून सतीश केदार, प्रकाश सोनवणे, सुरेश बनसोडे, बबलू बनसोडे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी गांगले, बबल्या गांगले व इतर अशा 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी 4 ते 5 संशयितांना ताब्यात घेण्याची माहिती सुद्धा दिलेली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. प्रेमविवाहातून झालेल्या या हत्याकांडानंतर संपूर्ण शहर सुन्न झालंय. तुर्तास इथेच थांबूया. अशाच बातम्या आणि रिपोर्ट्स पाहण्यासाठी देशोन्नतीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती. नमस्कार.